आपल्या सोबत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ सोबतच आहेत। मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ होतोय, कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? का मराठा समाजाचा जो प्रश्न आहे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये, जेव्हा ओबीसी आंदोलन जे वडीगोद्रीमध्ये सुरू होतं त्याबद्दल सह्याद्री अतिथीगृहावरती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळातले अनेक मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक या बाबतीमध्ये बोलवली पाहिजे आणि त्यांचं याबद्दल काय मत आहे, कारण ते राजकीय दृष्टिकोनातून राजकीय फायदा व्हावा यासाठी मराठा समाजाची फसवणूक करतायत, ओबीसी समाजाबरोबरही खोटं बोलतायत। त्यामुळे एकदा त्यांच्या भूमिकेमध्ये स्पष्टता आली पाहिजे आणि म्हणून काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहाला बोलवली। परंतु विरोधकांना लोकसभेमध्ये या दुहीचा, या वादाचा राजकीय फायदा झाला, तो फायदा विधानसभेला सुद्धा झाला पाहिजे या नीच हेतून म्हटलं पाहिजे याला, की त्यांना हा महाराष्ट्रातला वाद तेवत ठेवायचा आहे। त्यांना त्या बैठकीमध्ये आले नाहीत। माझी त्यांच्याकडे मागणी अशी आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे। तुमचं काय मत आहे? मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं पाहिजे? ओबीसी आरक्षणाच्या मधून कोट्यामधून दिलं पाहिजे का त्यांना धक्का न लावता तुम्ही सांगा ना स्पष्टपणे। राज्य सरकारनं स्पष्ट सांगितलं की आम्ही मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे। तामिळनाडूमध्ये जी अपवादात्मक परिस्थिती तिथल्या सरकारनं सिद्ध केली आणि त्यांचं 50%च्या वरचं आरक्षण टिकलं, त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्रित आलं पाहिजे की जे मराठा समाजाला 10% अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण दिलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी ताकद एकत्रित लावली पाहिजे। तुम्ही येत नाही। मात्र विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते त्यांनी असं म्हटलं की छगन भुजबळ हे तलवारीची भाषा करतायत, गंजलेल्या तलवारी काढा म्हणून सांगतायत। यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करायचा त्यांना आणि याच्यामध्ये राजकीय फायदा मिळवायचा असं हे बघा, त्यामध्ये वेगवेगळी स्टेटमेंट दोन्ही बाजूने झालेली आहेत। त्या स्टेटमेंटवर जाण्याची गरज नाही। आता मुद्दा काय आहे की सर्व पक्षीय नेतृत्वानं त्यांची भूमिका स्पष्टतेनं मांडणं की मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण टिकवणं की सगळे सोयरीची अंमलबजावणी करणं, म्हणजे ओबीसीतून आरक्षण देणं, हे तुम्ही सांगितलं पाहिजे ना। विरोधकांनी राज्य सरकारनं स्पष्ट सांगितलं की आम्ही 10% आरक्षण मराठा समाजाला वेगळं दिलंय आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये धक्का लावण्याची राज्य सरकारची कोणतीही मानसिकता नाही। तशी भूमिका तुम्ही करा ना। दोन्ही बाजूने बोलताय, मराठा आंदोलनात गेला तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीतून मिळालं पाहिजे, इकडे गेला का म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये। असं कसं चालेल? एकदा तुमची भूमिका समोर आली पाहिजे आणि ती भूमिका त्यांनी यावी। म्हणून कालच्या बैठकीमध्ये आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी खूप चांगला एक मुद्दा मांडला। त्यांनी असं म्हटलं की आजच्या बैठकीला हे सर्व पक्षीय विरोधक नेते आलेले नाहीत, तर त्यांना एक लेखी पत्र द्या, त्याची प्रश्नावली तयार करा आणि त्यांचं उत्तर घ्या। लेखी उत्तर घेतल्यानंतर राज्य सरकारनं पुढे भूमिका घ्यावी। आमचंही मत तेच आहे की या सगळ्या पक्षांमध्ये प्रमुख 3 पक्षाची, उद्धव सेना, शरद राष्ट्रवादी आणि इकडं काँग्रेस, यांची भूमिका कागदावरती आली पाहिजे आणि मग राज्य सरकारनं त्यावर निर्णय घ्यावा। मी तुम्हाला थांबवतो, मी सदाभाऊकडे येतो। सदाभाऊ, काय सांगताय आता ज्या पद्धतीचं वातावरण ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात आहे, या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाटते का या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये जे संवैधानिक मार्गाने याच्यावर तोडगा निघेल आणि सरकार भूमिका घेईल? महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज वर्षानुवर्ष गुन्ह्या गोविंदानं राहत आलेला आहे। खऱ्या अर्थानं 2 समाजामध्ये वाद नाहीये, यांना राजकारणाची पोळी भाजवून घ्यायची आहे आणि म्हणून शेजाऱ्याचं घर जळलं तरी चालेल पण माझं वांग भाजून निघालं पाहिजे, ही भूमिका विरोधकांची आहे। तुमची जी भूमिका आहे ते मांडण्याची एक संधी, व्यासपीठ तुम्हाला निर्माण झालेलं होतं। राज्य सरकारनं निमंत्रण दिलेलं होतं, तुम्ही सगळे मुंबईमध्ये आहात आणि मग तुम्ही का आला नाही? म्हणजे याचा अर्थ हा वाद वाढला पाहिजे, चिघळला पाहिजे, तरच आपण विधानसभा जिंकू शकतो। ही भंपक कल्पना विरोधकांनी आपल्या मनामध्ये निर्माण करून घेतलेली आहे। अरे, तुम्हाला ओबीसीतनं जर मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर लिखी द्या ना। तुम्ही सगळ्या आलेल्या त्यांच्या खासदारांनी लिखी द्यावं, सगळ्या आमदारांनी लिखी द्यावं की मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यावं, असं लिखी द्या। म्हणजे एका बाजूला तुम्ही ती भूमिका ठोस घेत नाही, दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण बी मिळालं पाहिजे म्हणता, ओबीसीला बी धक्का लागला नाही पाहिजे म्हणता। म्हणजे तुम्हाला तुमच्या राजकारणाची दुकानं चालवायची आहेत, समाजासाठी देणं घेणं काही नाही, आता स्पष्ट झालं नाही। जे मराठा मोर्चे निघत आहे ते फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी मोर्चे काढले जातात असाही आरोप होतो। तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये
प्रस्थापितांची चिरवून विस्थापितांचं राज्य आणायचं काम कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं. त्या माणसाला जेवढं घेरता येईल तेवढं घेरण्याचे अनेक डावपेच टाकले जात आहेत. परंतु महाराष्ट्रातली जनता ही शहाणी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला काल कळालं की विरोधकांनी पळ का काढला, कारण त्यांना हा प्रश्न मिटला तर आपण राजकारण कशावर करायचं. मराठा समाजाला खऱ्या अर्थानं टिकणारं आरक्षण पहिल्याही कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि आत्ताही 10% देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेलं आहे. पहिलं आरक्षण यांनी घालवलं, हे आरक्षण आम्ही टिकवणार आहे हे आम्ही वरडून सांगत आहे. परंतु आता ज्याने काही दिलं नाही, पट भी मेरा और चट भी मेरा, असं काम विरोधकांचं खऱ्या अर्थानं चाललेलं आहे. निश्चितपणानं जनता हाणून पडेल. शेवटचा प्रश्न, ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात आपली भूमिका काय असणार आहे? शेवटचीच भूमिका आपली काय असणार? आमची भूमिका स्पष्ट आहे, स्वच्छ आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे आणि ते दिलंय आणि ते टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ओबीसी आरक्षणातून आरक्षण देता कामा नये ही आमची सगळ्यापासून पहिल्यापासूनची भावना आहे. आता सगळे सोयऱ्यावरून ज्या पद्धतीचं आता राज्यभर आंदोलन चालू आहे, शांतता रॅली काढल्या जातात, जनजागृती केली जाते, या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? काय वाटतंय? मुळात सगळे सोयरे हा जो विषय आहे तो कायद्याला धरून नाही, कुठेही त्याचा उल्लेख नाही. हिंदू लॉ असेल, ख्रिश्चन लॉ असेल, मुस्लिम लॉ असेल, इथं कुठंच पारसी लॉ असेल तर इथं कुठंच या शब्दाचा उल्लेख नाही. त्यामुळं फसवणूक करता कामा नये की जे टिकणारं नाही. आणि त्यामुळं मराठा समाजाला जे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे, जे राज्य मागास आयोगानं सर्वे करून अभ्यास करून राज्यामधला मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध केलेलं आहे, ते आरक्षण टिकवण्याच्या दृष्टिकोनातून विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रितपणे आलं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे असं मला तर वाटत नाही. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र येऊन या गोष्टीवर ठोस भूमिका घ्यावी आणि या दोन्ही समाजाला न्याय द्यावा, अशी भूमिका गोपीचंद पडळकर व इतर नेत्यांनी घेतली. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.